एव्हरीवन, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर मी तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। तर बघा मग आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाईन सांगणार आहे। तर ही जी काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन तुम्हाला सुद्धा सहज बनवता यावी। त्याचबरोबर ह्या डिझाईनची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन सहजच बनवता येईल। ठीक आहे, चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा जो काही ब्लाउज आहे तर त्याचा बॅकनेक मी इथे कटिंग करून घेतलेला आहे। तर अस्तर आणि ब्लाउजचा बॅकनेक असं दोन्हींची कटिंग केली। त्याचबरोबर बघा, ब्लाउजची जी काही लेस आहे तर ती सुद्धा इथे मी कटिंग करून घेतलेली आहे। बट प्रॉब्लेम हा आहे की हा फक्त आपल्याला ही जी काही लेस आहे तर ती फक्त बाहीलाच पुरणार आहे, तर ती लेस आता आपल्याला इथे बॅकनेकला यूज करता येणार नाही। तरीसुद्धा आपण खूप सुंदर अशी आता यावर डिझाईन बनवणार आहोत। तर बघा, अस्तर आणि ब्लाउजचा बॅकनेक अशी दोन्हींची कटिंग इथे झालेली आहे। तर सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या ब्लाउजचं मेजरमेंट सांगते। तर बघा, या ब्लाउजची जी काही उंची आहे तर ती आहे 12.5, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 13.5 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे। त्याचबरोबर इथून टाकलेला आहे शोल्डर 5.5 आणि 2.5 इंचाची गळारुंदी। आणि हा जो काही ब्लाउज आहे तर हा आहे 32 साईजचा। तर यासाठी आपण जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा 5.5 घेतला, 1.5ला मार्किंग करून बॅक साईडचा मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। आणि इथे छातीची घडी 9.5ला मार्किंग केली, म्हणजे 1.5 इंच मार्जिन आणि छातीचा चौथा भाग असं टोटल। आणि हा बॅकनेक इथे आपण या पद्धतीची मापं टाकून कटिंग करून घेतलेला आहे। तर यावर आता आपण खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत। तर सगळ्यात आधी जी काही गळ्याची मार्किंग आहे तर ती आपण अस्तरवर इथे करून घेणार आहोत। तर बघा, 2.5 इंच गळारुंदीची मार्किंग ऑलरेडी केलेली आहे। तर इथे गळा 8 आहे तर अर्धा इंच मार्जिन असं 8.5ला मार्किंग करून बघा हा बॉक्स मी इथे ड्रॉ केला। क्रॉसमध्ये 1ला मार्किंग करून ह्या पद्धतीने गोल गळ्याचा शेपसुद्धा देऊन घेतलेला आहे। आता जो काही गोल गळ्याचा आकार दिलेला आहे एक्झॅक्टली त्यावरच बघा आपण इथे कटिंग करून घेतली। ठीक आहे, त्यानंतर आता आपल्याला अस्तर आणि ब्लाउजचा बॅकनेक एकमेकाला जोडून घ्यायचा आहे। तर त्यासाठी सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत, आता जो काही ब्लाउजचा बॅकनेक आहे तर तो इथे आपण सरळ ठेवून घेणार आहोत, हे बघा ह्या पद्धतीने। आणि मग त्यावर ठेवणार आहोत अस्तरचा बॅकनेक। आणि ह्या पद्धतीने ते पिना लावून घ्यायच्या, एक सेंटरला आणि दोन्ही शोल्डरला, 2 साईडला, म्हणजे गळा स्प्रेड होत नाही आणि स्टिच करताना सोपं जातं। आणि सगळ्यात आधी बघा, इथे आता साधारणतः 0.5 इंचाचं मार्जिन ठेवून गळ्याच्या साईडने आपण इथे टिप मारून घेऊयात। त्यामुळे काय होईल की इथे आपल्याला कॅनव्हास वगैरे यूज करायची गरज नाही। ॲक्च्युली गोल गळा आहे सिंपल असा, त्यामुळे मग 0.5 इंचाचं एकसारखं मार्जिन पकडून गळ्याच्या साईडला बघा आपण इथे टिप मारून घेतली। त्यानंतर लगेचच आता कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपण टिप मारून घेऊयात। तर या स्टेपमुळे काय होईल की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपलं फिनिशिंग साईज सोबत रेडी होतं आणि इथे आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरजसुद्धा पडत नाही। तर बघा, कमरेच्या साईडचं जे काही ब्लाउजचा एक्स्ट्राचा कपडा होता तर तो कटिंग केला आणि गळ्याच्या मधलंसुद्धा बघा या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या गळ्याला छोटे छोटे कट्स मारायचे, म्हणजे काय होईल, ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू त्यावेळेस तो व्यवस्थित फोल्ड होईल आणि गळ्याचा शेपसुद्धा नीट येईल। त्यासाठी ही खूप महत्त्वाची स्टेप आहे। कट्स मारून झाल्यानंतर बघा या पद्धतीने हा पार्ट आपण इथे सरळ करून घेतलेला आहे। व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे खाली आणि वरती, म्हणजे मग शेप वगैरे चेंज व्हायला नको। आणि सगळ्यात आधी आता आपण बघा इथे गळ्याच्या साईडला दाबटीप देऊन घेणार आहोत। तर इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची आणि ब्लाउजची फिनिशिंग बिघडणार नाही। फिनिशिंगसाठी ही खूप महत्त्वाची टीप आहे, त्यामुळे मी ज्या पद्धतीने थोडं थोडं पकडत आहे तुम्ही सुद्धा सेम त्याच पद्धतीने पकडायचं आहे। आणि जे काही अस्तर आहे तर त्याचा आतला कपडा वरती येऊ देऊ नका, म्हणजे फिनिशिंग प्रॉपर येते। तर बघा, एकदम परफेक्ट अशी छान आपण इथे गळ्याच्या साईडला दाबटीप देऊन घेतलेली आहे। त्यानंतर आता आपण लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात। आणि तिथे सुद्धा सेम हाच पॉईंट लक्षात ठेवायचा की अस्तरचा कपडा वरती
द्यायचा नाही तुम्ही, म्हणजे मग फिनिशिंग छान येईल. तर बघा इथे तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर परफेक्ट अशी आपली दाब टीप येते. तर तुम्ही सुद्धा ह्या टिप फॉलो करा, म्हणजे तुमची सुद्धा फिनिशिंग छान येईल. तर बघा आता कमरेच्या आणि गळ्याच्या साईडला आपण दाब टीप देऊन घेतलेली आहे. त्यानंतर ह्या पद्धतीने अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचा आहे. आणि हे जोडताना कुठेही काहीही गोळा होणार नाही याची जरा काळजी घ्यायची आहे, म्हणजे फिनिशिंग बिघडणार नाही. त्याचबरोबर आता हे जॉईंट आपण करतो आणि त्यानंतर जो काही एक्स्ट्राचा ब्लाऊज पीसचा कपडा असतो तर तो इथे कटिंग करून घेतो आपण. का? कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तर आपण परफेक्ट कटिंग करतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण एक्स्ट्राचा कट करत असतो, कारण ते शिवताना आपल्याला सोपं जावं, कमी वगैरे पडायला नको त्यासाठी. म्हणूनच मग गळा तयार झाल्यानंतर हे ह्या पद्धतीने जोडून घ्यायचं आणि मग जो काही एक्स्ट्राचा ब्लाऊजचा कपडा आहे तर तो कटिंग करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा. हे बघा आता इथे हे रेडी झालेलं आहे, एकदम परफेक्ट. फिनिशिंग पण एकदम प्रॉपर आणि छान आलेली आहे. त्यानंतर बघा आता मी इथे सेंटरला फोल्ड केलं आणि इथे एक मार्किंग केली आणि बघा आता ह्या पद्धतीने इथे शेप देते. तर तुम्ही नीट लक्ष द्या मी कसा शेप देते. बघा सेंटरपासून ह्या पद्धतीने दिलेला आहे. त्यानंतर खालून पण बघा तिरका असा थोडासा गोलाकार द्यायचा आहे बघा, आणि इथून वरून गळ्याच्या साईडनी इथे 2 लेअरमध्ये. ठीक आहे. त्याचबरोबर आता ह्या पद्धतीने पुन्हा फोल्ड करायचं, म्हणजे इकडची मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा होईल. हे बघा फेंट दिसते, तर तुम्हाला व्हिडिओत दिसत नसेल, पण तुम्ही ह्या पद्धतीने केलं की तुम्हाला सुद्धा व्यवस्थित दिसेल. आणि मग जे काही फेंट दिसते तर ते तुम्ही इथे डार्क करून घ्यायचं आहे. हे बघा ह्या पद्धतीने. ठीक आहे. तर बघा आता ही आपली प्रॉपर मार्किंग झालेली आहे आणि बघा अजून एका लेअरमध्ये इथे आपण सेम डिस्टन्स ठेवून मार्किंग केलेली आहे. तर बघा तुम्ही सुद्धा सेम ह्या स्टेप बाय स्टेप मार्किंग करायची आहे, म्हणजे तुमची सुद्धा मार्किंग परफेक्ट येईल, कुठे तिरकी वगैरे जाणार नाही. एक साईडने सेंटरपासून केली की तेच दुसऱ्या साईडला पुन्हा फोल्ड करून प्रेस करायचं, म्हणजे दुसऱ्या साईडला सुद्धा सेम तीच मार्किंग होते. आणि मग आपलं दोन्ही साईडला सेम मार्किंग आली की फिनिशिंग वगैरे डिझाईन वगैरे प्रॉपर सरळ येईल. ठीक आहे. तर बघा मग आता ही जी काही मार्किंग केलेली आहे आपण, तर ती मार्किंग कशासाठी केलेली आहे, तर आता ह्या मार्किंगवर आपण इथे लेस लावून घेणार आहोत. तर त्यासाठीच मी इथे मॅचिंग दोरा ऑलरेडी होऊन घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकतात, हे बघा ही गोल्डन लेस मी इथे घेतलेली आहे. आणि सर्वात आधी बघा हे जे काही वरच्या साईडला मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला ही लेस इथे लावून घ्यायची आहे. तर तुम्ही लक्षात राहू द्या की ही जी काही लेस आहे तर इथे मी गोल्डन घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकतात. ठीक आहे. आणि मॅचिंग शक्यतो दोरा ओवून घ्यायचा आहे, ज्या पद्धतीने मी घेतलेला आहे सेम तसाच. तर बघा आता एक साईडने लावलेला आहे, म्हणजे एक लेअर. आता इथे वरच्या साईडला 2 लेअरमध्ये आहे, तर सेम डिस्टन्स ठेवून बघा मी दुसऱ्या लेअरमध्ये सुद्धा ती लेस इथे लावून घेतली. आणि तुमच्या इथे लक्षात येईल की दोन्हीही लेसला मी इथे डबल टिप देऊन घेतलेली आहे, कारण डबल टिप देणं खूप गरजेचं आहे. लेस थोडी ब्रॉड आहे. ॲक्च्युली मी म्हणत लेस बारीक असो किंवा जाड असो शक्यतो तुम्ही डबल टिप द्यायची, म्हणजे ती लेस तरंगत नाही, व्यवस्थित पॅकसुद्धा होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली डिझाईनची आणि ब्लाऊजची फिनिशिंगसुद्धा एकदम प्रॉपर आणि छान येते. त्यासाठी मग शक्यतो डबल टिप लेसला देऊन घ्यायची. तर बघा एक साईडने लेस लावून घेतली, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आता आपण 2 लेअरमध्ये इथे लेस लावून घेत आहोत. आणि बघा आता इथे सुद्धा आपण प्रत्येक लेसला डबल टिप देऊन घेणार आहोत. तर हे मी तुम्हाला पुन्हा सांगते, कारण की हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. शक्यतो तुम्ही सुद्धा हे नक्कीच फॉलो करायचं आहे. आणि मार्किंगसुद्धा ॲक्च्युली प्रॉपर करा, थोडा टाईम लागला तरी चालेल, म्हणजे दोन्ही साईडनी लुक व्यवस्थित येईल. तर बघा दोन्ही साईडनी वरच्या साईडला 2 लेअरमध्ये आपण लेस लावून घेतली. त्यानंतर ही जी काही मार्किंग आहे बघा आता, तर एक्झॅक्टली त्यावर आपण लेस लावून घेणार आहोत. तर बघा मार्किंग व्यवस्थित केली तरीसुद्धा एक्झॅक्टली त्यावरच लेस लागणंसुद्धा खूप गरजेचं आहे. जर व्यवस्थित लागलं नाही तरीसुद्धा आपली फिनिशिंग बिघडण्याचे चान्सेस असतात. सो तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित मी ज्या पद्धतीने बघा थोडं पकडत ही लेस लावत आहे, तुम्हीसुद्धा सेम त्याच पद्धतीने लावून घ्यायची आहे. तर मी पुन्हा सांगते, इथे मी गोल्डन लेस घेतली. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही घेऊ शकतात, किंवा तुमच्या साडीला मॅच होणारी कॉन्ट्रास्टसुद्धा तुम्ही यूज करू शकतात, बट गोल्डन केली तरी चालेल, कारण की शक्यतो गोल्डन जी काही लेस आहे तर ती कुठल्याही ब्लाऊजवर सहजच मॅच होते, कुठल्याही साडीलासुद्धा ती छानच दिसत असते. तर बघा आता इथून इथपर्यंत सेंटरला आलं की इथून आपण फोल्ड करून बघा कंटिन्यू ती लेस इथे खाली लावून घेणार आहोत. तर बघा आता बऱ्याचदा असं होतं, माझ्या बाबतीत पण झालं बघा. तर काय होतं की खालच्या साईडने जर लेस लावायची असेल कमरेच्या साईडला, तर त्याआधी टक्स टाकणं खूप गरजेचं असतं. आणि इथे मी टक्स टाकलेले नव्हते, त्यामुळे मग मी सगळ्यात आधी बघा इथे आता
टक्सची मार्किंग करून घेतली. उभा जो काही टक्स आहे तर तो 4चा घेतलेला आहे आणि सेंटरपासून 4.5ला मार्किंग केली आणि या पद्धतीने बघा तिरका टक्स टाकलेला आहे. टक्सला डबल टिपसुद्धा दिलेली आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टक्ससुद्धा आपण इथे टाकून घेऊयात आणि तिथेसुद्धा आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे. त्याचबरोबर खालच्या साईडला व्यवस्थित लॉकसुद्धा करायचं म्हणजे तिथून लवकर ओपन होण्याचे चान्सेस राहत नाही. आणि बघा मग आता टक्स टाकून झाल्यानंतर मग खालच्या कमरेच्या साईडनं मी ती लेस कंटिन्यू इथे लावून घेतलेली आहे. तर तुम्ही शक्यतो आधीच टक्स टाकायचे आहे. मी बऱ्याचदा सांगते डिझाईन बनवण्याच्या आधी, लेस बनवण्याच्या आधी आपण टक्स टाकतो, पण ठीक आहे आज माझ्या इथे लक्षात आलं नाही. तर तुमच्या पण बाबतीत असं होत असेल सो तुमच्यासुद्धा तुम्ही विसरलात तर मग ह्या पद्धतीने ती लेस लावण्याच्या आधी टक्स टाका आणि मग पुढे कंटिन्यू लेस लावा. ठीक आहे. बघा आता सेम त्याच शेपमध्ये त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण ती लेस लावून घेऊयात. ॲक्च्युली इथे मार्किंग तर केलेलीच आहे आणि इथे सेंटरला बघा पुन्हा ती व्यवस्थित ह्या पद्धतीने फोल्ड करायची आहे म्हणजे तो शेप प्रॉपर येईल आणि बरोबर इथून पुन्हा जशी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच ती लेस लावून घ्यायची आहे. ठीक आहे इथपर्यंत. आणि आता ह्या लेसला सुद्धा बघा मी डबल टिप देऊन घेते म्हणजे ती प्रॉपर व्यवस्थित लागली जाईल, फिनिशिंग वगैरे छान येईल आणि जे आपण फोल्ड वगैरे केलेलं आहे तर तिथे सुद्धा डबल टिप गेली की मग ते व्यवस्थित पॅकसुद्धा होतं. ठीक आहे. तर बघा मग ह्या पद्धतीने आपण जशी जशी जिथे जिथे मार्किंग केलेली होती तिथे तिथे ही गोल्डन लेस लावून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता खूप छान असे लुकसुद्धा आलेला आहे. बट इथे तुमच्या लक्षात येईल की आपण गळ्याला इथे कुठलीही लेस वगैरे लावलेली नाही आहे. इथे बघा तुम्ही पायपिंग करू शकतात किंवा रेडीमेड गोल्डन कलरची पायपिंगसुद्धा यूज करू शकतात. बट मी इथे जी काही गोल्डन कलरची मोती लेस असते तर ती लावून घेणार आहेत. तर त्यासाठी बघा मग मी पुन्हा आता मॅचिंग दोरा म्हणजे ब्लाऊजला मॅच होणारा दोरा घेतलेला आहे. आधीचा जो होता तर तो होता लेसला मॅच होणारा, आता ब्लाऊजला मॅच होणारा. आणि ज्यावेळेस आपण मोती लेस लावतो त्यावेळेस आपल्याला इथे सिंगल फूट यूज करायचं असतं. तर बघा मग मी ते लावून घेते प्रॉपर कारण की आपल्या रेग्युलर फूटवर ती जी काही मोती लेस आहे तर ती व्यवस्थित लागली जात नाही. फिनिशिंग आपल्याला हवी तशी प्रॉपर येत नाही. त्यामुळे शक्यतो तुम्हीसुद्धा काय करायचं आहे की ज्यावेळेस मोती लेस लावणार किंवा रेडीमेड पायपिंग लावणार तर सिंगल फूट यूज करायचं. आणि बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित ती जी काही मोती लेस आहे तर ती बघा मी गळ्याच्या आत टाकलेली आहे. ह्या पद्धतीने थोडं थोडं पकडत टीप मारायची आहे कारण बऱ्याचदा काय होतं खूप गडबड केली की मोतीच्या साईडला जो काही सपोर्ट दिसतोय बघा आपल्याला तर तो काय होतो की बाहेर निघतो आणि मग आपली पूर्ण फिनिशिंग बिघडते. आपल्याला गळ्याच्या साईडला फक्त मोतीच दिसले पाहिजे, बाकी काहीच दिसायला नको. त्यामुळे व्यवस्थित थोडं थोडं एकसारखं पकडत ती लेस लावून घ्यायची आहे म्हणजे लूक पण व्यवस्थित येईल, फिनिशिंग पण छान येईल. आणि खूप गडबड केली की बऱ्याचदा मोती तुटण्याचे चान्सेस असतात सो तसं होऊ नये त्यासाठी मग व्यवस्थित काळजीपूर्वक बघा मी ह्या पद्धतीने इथे ही मोती लेस लावून घेतलेली आहे. बघू शकता फिनिशिंग खूप छान आलेली आहे आणि एकसारखे मनीस दिसतंय बघा, आतला कुठलाच कपडा दिसत नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण इथे रेडीमेड गोल्डन कलरचे नॉट लावून घेऊयात गळ्याच्या तिथे आणि तिथे सुद्धा आता मोती लेस लावलेली आहे आपण त्यामुळे मग इथे सिंगल फूट आहे तर तेव्हाच आपण आता इथे ही नॉट लावून घेऊयात कारण की जर का रेग्युलर फूट लावलं की पुन्हा हे जे काही मणी आहे किंवा मोती आहेत तर ते तुटू शकतात सो तसं होऊ नये त्यासाठी मग सिंगल फूट असतानाच तुम्ही इथे ही जी काही रेडीमेड गोल्डन नॉट आहेत ती लावून घ्यायची. बघा एक साईडची मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा करून घेतली मी म्हणजे मग दोन्ही पण नॉट व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जातील आणि व्यवस्थित बघा 2-3 टिपा मारून ते लॉकसुद्धा करून घेतलेलं आहे. तर बघा फायनली आता जे काही नॉट होतं तर ते सुद्धा लावलं गेलेलं आहे. तर आता मी रेग्युलर फूट लावून घेते आणि मग पुढे याला असे सिंपल फॅब्रिकचे लटकन इथे तयार करून घेणार आहात. तर तुम्ही रेडीमेडसुद्धा लटकन इथे यूज करू शकतात किंवा दुकानामध्ये जे मिळतात ते किंवा फॅब्रिकचे 2-3 लेअरमध्ये सुद्धा त्रिकोणी करू शकतात. बट मी इथे सिंपल असे सिंगलच लावणार आहेत. तुमच्या चॉईसनुसार तुम्ही कुठलेही करू शकतात. तर बघा याआधी मी टोटल 2 लटकनचे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि दोन्ही लटकनचे व्हिडिओमध्ये म्हणजे 10-10 किंवा 5-5 असे टाकले, एका याच्यात 10 एका याच्यात 5 असे वेगवेगळ्या प्रकारचे लटकन टाकलेले आहेत. तर तो व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला सिंपल असं ब्लाऊजच्याच फॅब्रिकपासून आपण किती सुंदर सुंदर लटकन असे बनवू शकतो जेणेकरून आपल्या ब्लाऊजला अजून सुंदर लूक येईल. ते हे तुमच्या सहजच लक्षात येईल. ठीक आहे.
तर बघा आता ही नॉट मी इथे बांधून घेतलेली आहे आणि आता इथे सेंटरला आपल्याला छोटंसं फूल तयार करायचं आहे. तुम्ही बटन पॅच पण लावू शकतात, पण आज मी जे काही फूल बनवणार आहे तर नक्कीच त्या फुलामुळे आपल्या ब्लाऊजला अजून सुंदर लुक येईल. तर बघा ब्लाऊज कट केल्यानंतर जो काही कपडा उरलेला आहे तर तो कपडा इथे घेतलेला आहे आणि साधारणतः आता आपल्याला इथे बघा 2x2चे इथे चौकोन कट करून घ्यायचे आहे. तर मी अंदाजेच इथे कट केलेले आहे, बरोबर आहे, पण आपल्याला शक्यतो इथे 5 किंवा 6च लागणार आहेत. ह्या पद्धतीने बघा फोल्ड करून त्रिकोण तयार करायचे आहे. पुन्हा सांगते हे बघा, ठीक आहे. तर ह्या पद्धतीने मग आपण टोटल हे जे काही कट केलेले आहे 5-6 तेवढे करून घेऊयात. तर तुम्हाला जर का साईजमध्ये मोठे हवे असेल तर तुम्ही थोडं मोठे कट करू शकतात किंवा यापेक्षा छोटे हवे असेल तर छोटेसुद्धा कट करू शकतात. पण मी हे केले 2x2चं कारण की एवढं सफिशियंट आहे ह्या डिझाईनसाठी, त्यामुळे. आणि त्यानंतर बघा मग या पद्धतीने एक्स्ट्राचं कट करून एकदम प्रॉपर शेपमध्ये हे त्रिकोण इथे मी रेडी करून घेतलेले आहे, ठीक आहे. त्यानंतर काय करायचं बघा, आता सुई घ्यायची आहे. सुईमध्ये मॅचिंग दोरा होऊन घ्यायचा. शक्यतो डबल लेअरमध्ये म्हणजे 4 पदरी होऊन घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे मग जास्त टाके टाकण्याची गरज पडणार नाही. जर का सिंगल दोरा होला तर मग जास्त टाके टाकण्याची गरज पडते, ते व्यवस्थित पॅक होत नाही त्यामुळे. आणि बघा ह्या पद्धतीने मग हे बघा ह्या पद्धतीने टाकून घेतलेलं आहे आपण आणि ते व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे 2-3 टाके टाकून, ठीक आहे. तर कंटिन्यू तुम्ही दुसरी लावू शकतात किंवा सिंगलसुद्धा करून ठेवू शकतात. तर बघा मग मी इथे ह्या पद्धतीने सिंगलच रेडी करून घेत आहे. व्यवस्थित ते पॅकसुद्धा करायचे आहेत, म्हणजे काय होईल की एक्स्ट्राचं आपल्याला इथे बघा कटसुद्धा करता येईल, ठीक आहे. तर टोटल मी 5-6 इथे रेडी करून घेते सेम त्याच पद्धतीने. आणि बघा सुई धाग्याने ते करून घेतल्यानंतर कडेचं जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते प्रॉपर ह्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होईल की ते व्यवस्थित एकसारखे इथे रेडी होतील आणि मग ते खूप जाड पण तयार होणार नाही. आणि मग बघा ह्या पद्धतीने सुईमध्ये होऊन घेत आहे बघा मी. तर टोटल मी इथे 6 यूज करणार आहे, म्हणजे व्यवस्थित प्रॉपर असं हे बघा खूप सुंदर असं इथे शेप आलेला आहे. मग पुन्हा 2-3 टाके टाकून ते आपल्याला इथे एकदम प्रॉपर पॅक करून घ्यायचं आहे. आणि इथे सेंटरला एक गोल्डन कलरचं बटनसुद्धा लावायचं आहे, हे बघा जे मॅच होईल ते. तर मी इथे सुई धाग्याने लावून आता ते पॅक करून घेते. तर तुम्हीसुद्धा तुमच्या आवडीनुसार कुठलंही गोल्डन बटन इथे यूज करू शकतात. आणि बघा मग हे तयार झालेलं फूल आपण इथे सेंटरला ब्लाऊजला लावून घेऊयात. तर बघा फायनली आपला या ब्लाऊजचा बॅकनेक इथे पूर्ण स्टिच करून झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकतात खूप म्हणजे खूप सुंदर लुक आले. तर मधलं फूल पण बघा खूप छान रेडी झाले, गोल्डनमध्ये बटन लावलं आहे. आणि तुम्ही बघू शकतात की याला खाली म्हणजे जे काही फूल लावलेलं आहे तर त्याच्या खाली या पद्धतीने बघा आपण लटकन तयार करून घेतलेले आहे. सिंपल फॅब्रिकचे 4 पदरी लावलेला आहे, त्यामुळे बघा अजूनच सुंदर असं आपल्या ह्या बॅकनेकला लुक आलेला आहे. फूलसुद्धा खूप छान असं रेडी झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या फुलामुळे आपल्या ह्या डिझाईनला अजून सुंदर असं लुक आलेलं आहे. तर बघा ह्या डिझाईनमुळे आपल्या ब्लाऊजला कसं लुक येतं तर ते मी तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हालासुद्धा अंदाज येईल की तुम्ही कुठल्या साडीवरच्या ब्लाऊजवर ही डिझाईन बनवू शकतात, जेणेकरून तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला अजूनच सुंदर असं लुक येईल. तर बघा फायनली आता मी तुम्हाला पूर्ण शिवलेलं ब्लाऊजचं लुक दाखवते. तर बघा मग फायनली आपला हा पूर्ण ब्लाऊज इथे स्टिच करून झालेला आहे आणि बघू शकतात की खूप म्हणजे खूप सुंदर फिनिशिंग सहित आपण हा परफेक्ट असा ब्लाऊज इथे शिवून घेतलेला आहे. आणि बघा ह्या डिझाईनमुळे खरंच ह्या ब्लाऊजला अजून सुंदर असं लुकसुद्धा आलेलं आहे आणि ही डिझाईनसुद्धा खूप छान दिसते बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही डिझाईन शिवण्याची म्हणजे कटिंग आणि स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल. तर तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा. नक्कीच या डिझाईनमुळे तुमच्या ब्लाऊजला आणि साडीला सुद्धा खूपच सुंदर असं लुक येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही शिवण्याची पद्धतसुद्धा खूप म्हणजे खूप सोपी आहे. जरी बाय चान्स तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा ही डिझाईन तुम्हाला सहज बनवता येईल. फक्त जी काही लेस लावण्यासाठी मार्किंग केलेली आहे तर ती थोडीशी काळजीपूर्वक करायची आहे, म्हणजे शेप प्रॉपर येईल, ठीक आहे. तर नक्की ट्राय करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर मग तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला
तुमच्या मोबाईलवर येईल. म्हणजेच मी ज्यावेळेस नवीन व्हिडिओ टाकेल तर तो तुम्हाला लगेचच दिसेल किंवा लगेच तुम्ही बघू शकाल. तो तुम्हाला खूप शोधण्याची गरज सुद्धा पडणार नाही. ठीक आहे, चला मग आता असेच नवीन छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतच राहील. कटिंग असो, स्टिचिंग असो, डिझाईन असो, स्लीव्ज असो, बॅकनेक असो, सगळंच मी तुम्हाला अतिशय सविस्तर आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा आधीही प्रयत्न करत होती आणि अजूनही करतच राहील. ठीक आहे, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.